एकदम जवळून बघितला असता खोडाची कळी आणि ह्या ज्या गुच्छामध्ये लागलेल्या कळ्या, अप्रतिम सेटिंग सुरू आहे. नमस्कार मंडळी, आज या प्लॉटला पहिलं पाणी देऊन 54 दिवस झाले. आज 54वा दिवस आहे आणि याला जे आपण ट्रीटमेंट करतो आहे त्याच्यामध्ये आपण एक खास प्रोडक्ट वापरतो आहे डाळिंबाच्या सेटिंगसाठी, जे पेटेंटेड आहे. पेटेंट टेक्नॉलॉजीचं प्लॅन्टोनिक्स फ्रूट. त्याचा आज तिसऱ्या फवारणीचं नियोजन करायला आलेलो आहोत. तर ते फवारणीचं नियोजन करण्याआधी आपण सहज डाळिंबाच्या प्लॉटला एक भेट द्यायची म्हणून आपण एक सुरुवातीच्याच काही गल्ल्यामध्ये 2 गल्ल्या, तिसऱ्या गल्लीत आपण उभं आहोत आणि बघू शकता तुम्ही सगळीकडेच एकदम अगदी लाल फुलं सगळीकडे दिसत आहे. तर 54वा दिवस असूनही तुम्ही जर सेटिंग जर बघशाल तर बघा, सेटिंग आणि नुसती सेटिंगच बघू नका, त्या सेटिंगचं जो दर्जा आहे, क्वालिटीची जी कळी आहे, तिचा जो कलर आहे तो तुम्ही बघा. कारण आता ह्या वेळेस तर सेटिंगला म्हणजे कळीला तो कलर असतोच, पण तरीही एक वेगळ्या प्रकारची एक चमक आहे ती तुम्हाला बघायला मिळते. त्यासोबत ही जी मोठं फळ आहे त्याला बऱ्याच ठिकाणी लवकर ते रंग बदलतं, म्हणजे त्याचं ते वय होतं. आता हेच एक झाड नाही तर तुम्हाला पुढचंही झाड दाखवतो बघा. ही तर त्याच्यापेक्षा अतिउत्तम सेटिंग आहे. पहिलं झाड बघितलं त्याला तरी थोडी कमी आहे, परंतु ज्यावेळेस फळ मोठं होतं, आता इतर बागेत तुम्ही बघशाल तर याला एक हिरवी छटा यायला सुरुवात होऊन जाते. परंतु त्याचं ते वय सांगतं की थोडंसं मोठं झालं की थोडंसं कलर बदलतं, ते वयानुसार बदलतं. मग याचं अजून ते एवढं काही दिवस झाले नाही, त्याच्यामुळे तो कलर तर नाहीच आहे त्याला, कळीला, मोठ्या कळीला. आणि एकदमच चमक, जी चमक आहे ती एकदमच छान आहे, एकदमच सुंदर आहे. तर बाबजी भाऊ, तुम्हाला ह्या प्लॉटच्या सेटिंगबद्दल काय तुमचं मत आहे? इतर लोक सांगतात की 2.5 महिने जरी झाले तरी सेटिंग राहत नाही आणि या प्लॉटला 1.5-2 महिन्यात झालेला आहे. आज या ठिकाणी बघू शकता तुम्ही, या ठिकाणी खोडाला खोडाची कळी. खोडाची कळी, एक मिनिट आपण झूम करूया. या ठिकाणी आहे, या ठिकाणी ही खोडाची कळी आहे. हो, आता ही पण या ठिकाणी खोडाची कळी आहे. अजून बारीक कळ्या निघतात ते खोडाला. तेव्हा इकडे खोडाची कळी, ही एक खोडाची कळी आहे. या ठिकाणी इकडे बी बघा, आता ही एक कळी निघते अजून. व्यवस्थित सुंदर प्लॉट. आता पुढे जर गेलं तर हे बघा, 2 गुच्छ्यामध्ये पण सेटिंग झालेली आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं या खोडाच्या कळ्या. इतर लोक सांगतात एवढा लवकर प्लॉट सक्सेस होत नाही, सेटिंग मिळत नाही. 2.5 महिने झाले तरी गळ जी चालू असते त्या गळीला परेशान असतात लोक. टेम्परेचर नाही, इतर कारणांमुळे त्यांच्या गळ होतच असतात. योग्य नियोजनाचा अभाव जर असेल, योग्य नियोजन नसेल तर त्या कळ्या गळतच असतात. आज 54वा दिवस आहे आणि बघू शकता सगळीकडे एकदम अतिसुंदर आहे, काहीच अडचण नाही, एकदम उत्कृष्टपणे सेटिंग चालली आहे. बघा, आता हे पण झाड बघू शकता. बघा, याच्यात तर अजूनच आतमध्ये सेटिंग एकदमच जबरदस्त आहे. म्हणजे आतमध्ये खोडाच्या कळ्या एकदमच भारी आहे. हे बघा, याचीसुद्धा आता छोटं झाड आहे, याची स्टेज पाठीमागे, तरी पण चांगल्यापैकी याची सेटिंग आहे. आपण दुसऱ्या गल्लीचे पण काही झाडं बघूया, दुसऱ्या लाईनचे. तर बघू शकता याच्यावरती पण अतिउत्तम. आणि ही जी कळीची जी स्ट्रोक आहे तो महत्त्वाचा आहे. म्हणजे कळी ही देठाच्या बाजूला लांबकुळी असली पाहिजे. हा मुद्दा हा डाळिंबात खूपच मोठा मॅटर करतो की देठाच्या बाजूला कळी ही लांबकुळी असली पाहिजे. तर ते इथं तुम्हाला बघायला मिळतं आहे. म्हणजे थोडक्यात पेरूचा आकार सर्व झाला पाहिजे. हे जे दिसतं आपल्याला आतमध्ये, आता हे मोठ्यात मोठे झाड आहे, त्यांना अशा प्रकारची उत्तम सेटिंग तर चालू आहेच आहे. आणि सर्वत्र तुम्ही बघू शकता की सर्व प्रकारच्या झाडांना, छोटं मोठं सर्वत्र चांगल्यापैकी सेटिंग सुरू आहे. एकदम अगदी हे पुढचं झाड बघितलं तर खूपच बहरलेलं आहे, खूपच अतिसुंदर सेटिंग चालू आहे. त्याच्यात हे छोटं झाड आहे, हे पण बघू शकता. ही म्हणजे हा प्लॉट फक्त दुसऱ्या फळाला आहे,
फार वयाचा प्लॉट नाही आहे आणि खोडाचं फळ 5-6 वर्षाच्या पुढे जसं बाग जाईल तसं खोडाचं फळ आपल्याला पाहायला मिळतं. परंतु दुसऱ्याच फळाला आहे. थोडक्यात ह्या प्लॉटचा हा दुसराच वर्षाचा माल आहे. एकदाच माल घेतला त्यांनी आणि आता हा दुसऱ्यांदा घेत आहे. 3 वर्षाची बाग झाली आहे. तर आणि पाणी देऊनही फक्त 54 दिवस झाले आणि एवढं सर्व असतानाही पाहिजे तेवढी खोडाची कळी आपल्याला बऱ्याच ठिकाणी बघायला मिळते आणि पाला भरपूर असल्यामुळे ती जी कळी ती आपल्याला खोडाची ती पानाच्या आड एवढी जास्त लक्षात येत नाही आहे. परंतु एकदम जवळून बघितलं असता खोडाची कळी आणि ह्या ज्या गुच्छामध्ये लागलेल्या कळ्या अप्रतिम सेटिंग सुरू आहे.